हॅलो स्टुडंट, आपण आज पायथॉन प्रोग्रामिंगमधलं स्ट्रिंग्स आर इम्युटेबल हा पॉईंट आपण बघणार आहोत. ओके, त्याच्यामध्ये बघा काय सांगितलं आहे. स्ट्रिंग्स आर इम्युटेबल विच मीन्स यू कांट चेंज ॲन एक्झिस्टिंग स्ट्रिंग. ओके, म्हणजे स्ट्रिंग हा काय इम्युटेबल आहे, पण जी काही एक्झिस्टिंग म्हणजे ओरिजिनल जी काही स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये आपण काही चेंज करू शकत नाही, अशा स्ट्रिंगना काय म्हणायचं, इम्युटेबल असं म्हणायचं. द बेस्ट यू कॅन डू इज क्रिएट अ न्यू स्ट्रिंग दॅट इज अ व्हेरिएशन ऑन द ओरिजिनल. फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल आपण करूनच बघूया. ओके, समजा ए या ह्याच्यामध्ये समजा एखादी स्ट्रिंग आहे. ओके, हॅलो वर्ल्ड. नेक्स्ट बी इज इक्वल टू जे प्लस जे प्लस ए 1. नेक्स्ट प्रिंट बी. काय आलं, येलो वर्ल्ड. आता ह्या प्रोग्राममध्ये काय केलेलं आहे बघा, ए हा व्हेरिएबल घेतला. ओके, ए हा व्हेरिएबल घेतला, त्याच्यामध्ये हॅलो वर्ल्ड ही स्ट्रिंग काय केली मी स्टोअर करून घेतली. नेक्स्ट बी व्हेरिएबल घेतला, तिथे जे घेतला प्लस हे कॉन्कॅटिनेशनसाठी मी ऑपरेटर यूज केलेला आहे. आणि ए म्हणजे 1. आता जी काही एमध्ये एलिमेंट ह्याच्यामध्ये स्टोअर झाले तर हॅलो वर्ल्ड हे एच हा 0 इंडेक्सला स्टोअर झाला, ई 1 इंडेक्सला स्टोअर झाला, म्हणजे 0पासून पुढे या इंडेक्सला काय झालेत, हे लेटर्स आहेत ते स्टोअर झालेत 1 by 1. तर 1पासून कोलन काय केलेलं, जे काही पुढचे वर्ड आहेत ते काय केलं बीमध्ये स्टोअर झाले. म्हणजे ह्याच्यामध्ये 0 नंबरचा जो काही वर्ड आहे तो काय झाला, काउंट झालेला नाही. 0च्या इथे काय आहे, एच आहे. म्हणजे ए जे काय झाला आहे तो कशामध्ये स्टोअर झाला, 0 इंडेक्सला स्टोअर झाला. आणि 1पासून काय झाली, स्ट्रिंग बीमध्ये स्टोअर झाली. म्हणजे जे एचच्या ऐवजी जे स्टोअर झाला आणि पुढे ELLO वर्ल्ड हे काय झालं, प्रिंट झालेलं. ओके, नेक्स्ट म्हणजे ह्यालाच काय आपल्याला काय म्हणायचं, स्ट्रिंग इज इम्युटेबल. म्हणजे जी काही तुमची ओरिजिनल स्ट्रिंग आहे, त्या एक्झिस्टिंग स्ट्रिंग आहे, त्या एक्झिस्टिंग स्ट्रिंगमध्ये आपण काहीही चेंज केले नाही, तर आपण दुसऱ्या एका व्हेरिएबलमध्ये ती स्ट्रिंग स्टोअर करून ती काय केलेली आहे, प्रिंट केलेली आहे. ओके, नेक्स्ट आपण बघूया searching within a string. Okay, it determines if strings str occurs in string or in a substring of string if starting index break and ending index end are given. आता ह्याचा बघा, आता जो काही आपल्याला हे करायचं आहे, सर्चिंग म्हणजे एखादी स्ट्रिंग असेल तर त्याच्यामध्ये एखादा वर्ड आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला ह्याच्यासाठी फाइंड हा जो काही कमांड आहे किंवा कीवर्ड आहे हे आपल्याला यूज करायचा आहे. तर कसा यूज करायचा आहे, त्याचा सिंटॅक्स काय आहे बघा, str.find. म्हणजे आपण स्ट्रिंगसाठीच यूज करू शकतो. ओके, str.find ब्रॅकेटमध्ये str, बेग इज इक्वल टू 0. बेग म्हणजे काय असणार आहे, तुमचं स्टार्टिंग इंडेक्स हा किती असणार आहे, 0 असणार आहे. आणि एंड इज इक्वल टू म्हणजे एंडिंग तुमचा जो काही वर्डचा जो काही हे असणार आहे त्याची लेंथ, म्हणजे कुठपर्यंत लेंथ स्ट्रिंग. आता एंड इज इक्वल टू लेंथ स्ट्रिंग. आता लेंथ म्हणजे काय, स्ट्रिंगची लेंथ काय होणार आहे, ते काउंट होणार आहे, ती कशामध्ये स्टोअर होणार आहे, एंडमध्ये स्टोअर होणार आहे. ओके, खाली बघा दिलेलं एक्सप्लेन केलेलं आहे. str मीन्स दिस स्पेसिफाईज द स्ट्रिंग टू बी सर्च्ड. बेग मीन्स this is the starting index, by default it's 0. Okay, end, this is the ending index, by default it's equal to the length of string. Okay,
आणि जर समजा एखादा इंडेक्स किंवा एखाद्या इंडेक्समधला वर्ड फाउंड नाही झाला तर काय होणार आहे, आपल्याला रिटर्न व्हॅल्यू काय होणार आहे, -1. अदरवाईज काय होणार आहे, जी काही स्ट्रिंग फाउंड झालेली असेल ती काय होणार आहे, डिस्प्ले होणार. तर आता इथे एक फॉर एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे बघा. str1 मध्ये ही स्ट्रिंग काय केलेली आहे, स्टोअर केलेली आहे. str2 मध्ये एक्झाम असं स्टोअर केलेलं आहे. प्रिंट str1 म्हणजे str1 फाइंड str2. आता ह्याच्याने काय होणार आहे, याच्याने बघूया आपण काय होणार आहे. फॉर एक्झाम्पल a = hello, ओके, b = exam, ओके सॉरी, a = hello, ओके. पुढे काय केलं मी, प्रिंट ए, काय झालं, प्रिंट हॅलो प्रिंट झालं आहे. ओके. नेक्स्ट मला बघा काय करायचं आहे, प्रिंट ब्रॅकेटमध्ये str मी नाही काय केलं, यूज केलं ना, a.find ब्रॅकेटमध्ये e डबल ब्रॅकेट कंप्लीट. बघा आता आउटपुट काय आलं बघा, 1. ओके, म्हणजे बघा a.find म्हणजे a ह्याच्यामध्ये e आहे का, तर आहे. कोणत्या इंडेक्सला आहे, तर 0 आणि 1 इंडेक्सला इथे काय आहे, e आहे. हे काय झालं, फाइंड झालं. आपण फॉर एक्झाम्पल एक दुसरं बघूया, प्रिंट a.find ब्रॅकेटमध्ये ओ बघूया, ओ कोणत्या इंडेक्सला आहे तो बघूया आपण. ओ काय झालं, 4. बघा 0 1 2 3 4 म्हणजे त्याची आपल्याला काय दाखवणार आहे, तो इंडेक्स दाखवणार आहे. ओके, प्रिंट a.find ब्रॅकेटमध्ये LG बघूया, किती इंडेक्सला आहे, 2 इंडेक्सला आहे, म्हणजे 3ला सुद्धा आहेच. ओके, 2 इंडेक्सला काय आहे, L आहे. ओके, अशा प्रकारे आपल्याला फाइंड हा वर्ड यूज करायला लागणार. अजून एक आपण प्रिंट ब्रॅकेटमध्ये a.find तिथे आपण बघूया जे टाकूया, जे बघूया काय झालं, -1 म्हणजे काय होणार आहे, जे इथे काय झाला, फाउंड नाही झाला. ओके, म्हणून त्याने काय आपल्याला आउटपुट दाखवलं नाही, -1 आउटपुट दाखवलं. ओके, नेक्स्ट बघूया, प्रिंट a.find ब्रॅकेटमध्ये e, 2, 4 इथे पण काय बघा, ई जो आहे, ओके, ई जो असणार आहे तो 2 इंडेक्स आणि 4 इंडेक्सला आहे का, नाही. म्हणून काय दाखवलं नाही त्याने, -1 हा दाखवला नाही. म्हणजे मायनस म्हणजे नाही आहे, म्हणून त्याने रिटर्न व्हॅल्यू काय केलं नाही, -1 केलं नाही. तर अशा प्रकारे आपल्याला जे काही वर्ड आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, नेक्स्ट आहे स्ट्रिंग मेथड्स. ओके, याच्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे, स्ट्रिंग मेथड्समध्ये इन ॲडिशन टू द फंक्शन्स दॅट वी हॅव सीन सो फार देअर
is also a special type of function called method. Okay, next, you can think of a method as function which is attached to a certain type of variable, for example string. When a calling function, you just need the name of the function followed by parenthesis. ओके, नेक्स्ट आपण बघूया ह्याच्यामध्ये इन ऑपरेटर बघूया. इन ऑपरेटरचा कसा यूज होतो ते आपण बघूया. इथे फॉर एक्झाम्पल बघा, द इन ऑपरेटर टेस्ट इफ वन स्ट्रिंग इज सबस्ट्रिंग ऑफ अनदर. ओके, आपण म्हणजे ह्याच्यामध्ये काय होणार आहे बघा, इथे फॉर एक्झाम्पल बघा पी इन ॲपल, म्हणजे ह्याच्यामध्ये काय होणार आहे की ॲपल या वर्डमध्ये पी आहे का हे काय होणार आहे चेक होणार आहे. ओके, जर असेल तर काय होणार आहे ट्रू आणि नसेल तर काय होणार आहे फॉल्स असं आपल्याला आउटपुट दिसणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल आता बघूया आपण इन ऑपरेटर. पी इन ॲपल. ओके, बघा ट्रू आलं आहे. ओके, तेच जर समजा मी टाकलं ए इन ॲपल, ट्रू आलं. ओके, आय इन ॲपल काय आलं फॉल्स आहे. ओके, इन ऑपरेटरचा अशा प्रकारे इथे यूज होणार आहे. ओके, इन ऑपरेटर. ओके, त्याच्याचबरोबर नॉट ऑपरेटर पण आहे. नॉट ऑपरेटरचं मी इथे दिलेलं नाही आहे. नॉट ऑपरेटर आपण इथे यूज करून बघूया. ओके, काय द्यायचं आपल्याला पी नॉट इन ॲपल, म्हणजे पी हा कशामध्ये ॲपल या ह्याच्यामध्ये नाही आहे, काय येणार आहे आउटपुट फॉल्स आहे. ओके, त्याच्यानंतर काय वापरलेलं पण ए नॉट इन ॲपल, बघा फॉल्स म्हणजे ए आहे पण आपण इथे यूज काय केलेलं आहे नॉट इन हा ऑपरेटर यूज केलेला आहे. आता बघूया आय नॉट इन ॲपल. आता आय हा ॲपलमध्ये नाही आहे त्याच्यामुळे आउटपुट काय येणार आहे ट्रू येणार आहे. ओके, अशा प्रकारे आपण नॉट आणि इनचा नॉट इन आणि इन ऑपरेटर यूज करू शकतो. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे स्ट्रिंग कंपॅरिझन. ओके, ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे स्ट्रिंग कंपॅरिझनमध्ये द कंपॅरिझन ऑपरेटर्स ऑन अ स्ट्रिंग. ओके, ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे स्ट्रिंग्स इन पायथॉन आर कंटिन्युअस सिरीज ऑफ कॅरेक्टर्स delimited by single or double quotes. Python don't have any separate data type for characters, so they are represented as a single character string. Okay, you can use greater than sign, less than sign, greater than is equal to, less than is equal to, double equal to किंवा not equal to compare two strings. Okay, Python compares strings for example using ASCII value of the characters, means all the uppercase letters come before all the lowercase letters. A common way to address this problem is to convert strings to a standard format such as all lowercase before performing the comparison. Okay, you should be aware that the Python does not handle upper and lowercase letters
द सेम वे दॅट द पीपल डू. ऑल द अप्पर केस लेटर्स कम बिफोर ऑल द लोअर केस लेटर्स ॲज अ रिझल्ट. तर इथे बघा काय दिलेलं आहे, इफ वर्ड लेस दॅन बनाना दिलेलं आहे. इथे काय दिलेलं आहे बघा, प्रिंट युअर वर्ड हे डबल कोटमध्ये लिहिलेलं आहे, प्लस वर्ड कम्स बिफोर बनाना. ओके, आता इथे काय होणार आहे, वर्ड आणि म्हणजे ज्या काही स्ट्रिंग्स आहेत ते एकमेकांबरोबर काय होणार आहे, कंपॅरिझन होणार आहे. ओके, कंपॅरिझनमुळे काय होणार आहे, आता बघा कंपॅरिझनमुळे आपण फॉर एक्झाम्पल आपण इथे बघूया. फॉर एक्झाम्पल समजा मी टाकलं इथे ह्याच्यामध्ये टीम असा वर्ड टाकला इज इक्वल टू टाय. ओके, काल आउटपुट फॉल्स. म्हणजे टीम इज इक्वल टू टाय हे कशा दोन्ही पण इक्वल नाही आहेत, त्याच्यामुळे आउटपुट काय आला, फॉल्स आला. ओके, समजा तेच असं मी टाकलं टीम इज नॉट इक्वल टू टाय. ओके, तर आउटपुट काय आलं, ट्रू आलं. ओके, त्याच्यानंतर ॲरो लेस दॅन साईन एरर असं काय आलं, आउटपुट फॉल्स आलं. ओके, नेक्स्ट काय आहे, ग्रीन ब्लू. आउटपुट काय आलं, फॉल्स आलं. तेच आपण ग्रीन इज इक्वल टू ब्लू, आउटपुट फॉल्स आहे. त्याच्यानंतर ग्रीन ॲरन, आउटपुट काय आलं, ट्रू आलं. म्हणजे आता ह्याच्यामध्ये बघा कंपॅरिझन झालेले आहे. ॲरो ही ॲरनपेक्षा काय, ॲरो आता इथे बघा ॲरो ही ॲरनपेक्षा लहान आहे का, नाही आहे. ओके, मोठी आहे, मग काय आलं, आउटपुट फॉल्स आलं. ग्रीन हा ग्लोपेक्षा लहान आहे का, नाही, म्हणून फॉल्स आला, हे मोठी आहे. ग्रीन लेस दॅन इज इक्वल टू ग्लो, नाही, लहानच आहे, म्हणजे मोठी आहे. ग्रीन हा वर्ड आहे, म्हणजे बघा लेटर्स किती आहेत, 1 2 3 4 5, आणि ग्लोमध्ये 1 2 3 4 लेटर्स आहेत, त्याच्यामुळे ते कंपॅरिझन होणार. ग्रीन ग्रेटर दॅन इज इक्वल टू ॲरन, ट्रू, म्हणजे ग्रीन हे ॲरनपेक्षा काय आहे, ग्रेटर आहे. अशा प्रकारे आपण स्ट्रिंग कंपॅरिझन करू शकतो. ओके, तर आत्तापर्यंत ज्या काही आपण हे पॉईंट्स बघितलेले, तर त्याच्यामध्ये समजा तुम्हाला काही हे असतील, शंका असतील तर नक्की शेअर करा. थँक्यू.